Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 6, that is biomolecules. In this topic we have completed almost all the points except the last one, that is the concept of metabolism. And this point today we are going to learn, that is the metabolism. What are metabolism? What is the concept of metabolism? So let's start. Metabolism is the sum of the chemical reactions that takes place within each cell of living organism and provide energy for vital processes and for synthesizing new organic material. मेटाबॉलिझम म्हणजे सजीव की जे सर्व सजीव सेलपासून बनलेले असतात आणि या सेलमध्ये चालणाऱ्या जेवढ्या काही रिॲक्शन्स आहेत या सर्व रिॲक्शन्सची सम म्हणजे सगळ्या रिॲक्शनची टोटल अशा रिॲक्शन्स की ज्या त्या सेलसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रोसेसेससाठी त्यांचा इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन असेल, डायजेशन असेल, यांच्यासाठी त्यांचं महत्त्व आहेच. आणि त्यामधून तयार होणारे काही ऑर्गॅनिक मटेरियल हे सुद्धा तिथे तयार केले जातात. तर यासाठी होणाऱ्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्सची टोटल याला मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. थोडक्यात सजीव पेशीमध्ये चालणाऱ्या सर्व रिॲक्शन्सला मेटाबॉलिझम असं म्हणायचं. It involves continuous process of breakdown and synthesis of biomolecules through chemical reactions. आता यांच्यामध्ये या रिॲक्शन्समधून काही मॉलिक्यूल मोठे मॉलिक्यूल ब्रेक करून छोटे मॉलिक्यूल तयार केले जातात, तर काही रिॲक्शन्समुळे छोट्या मॉलिक्यूल्सचं एकत्रित आणून त्यांचं कॉम्बिनेशन करून नवीन मॉलिक्यूल तयार केले जातात. यांना मेटाबॉलिक रिॲक्शन्स असं म्हणायचं. Each of the metabolic reactions result in transformation of biomolecule. प्रत्येक मेटाबॉलिक रिॲक्शन्समुळे बायोमॉलिक्युल्सचं ट्रान्सफॉर्मेशन हे होत असतं. Most of these metabolic reactions do not occur in isolation but are always linked with some other reactions. आता जास्तीत जास्त रिॲक्शन्स ज्या आहेत ह्या फक्त तेवढ्यापुरतीच होत नाहीत, फक्त त्याच रिॲक्शन्स वेगळ्यापणाने आयसोलेट करून ते होत नाहीत, तर एखादी रिॲक्शन घडवून आणण्यासाठी त्याच्या काही स्टेप वाईज छोट्या छोट्या इतर रिॲक्शनसुद्धा त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्वड असतात. फॉर एक्झाम्पल समजा फोटोसिंथेसिस जर असेल, फोटोसिंथेसिसमध्ये वॉटर मॉलिक्यूल ब्रेक करून आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून ग्लुकोज मॉलिक्यूल तयार केला जातो आणि ऑक्सिजन हे रिलीज केलं जातं. तर या रिॲक्शनमध्ये ही दिसताना रिॲक्शन सिंगल वाटते, परंतु अशा अनेक स्टेप वाईज छोट्या छोट्या रिॲक्शन्सपासून ही मोठी रिॲक्शन्स इथे झालेली दिसून येते. सर अशा प्रकारे सर्व मेटाबॉलिक रिॲक्शन्स ह्या नेहमी घडत असतात. In living system, cells are work center where the metabolic involves two type of following pathways. लिव्हिंग सिस्टीममध्ये सेल हे वर्क सेंटर असतं जिथे काम चालतं आणि त्यांच्यामध्ये दोन टाईपच्या रिॲक्शन्स घडून येतात. फॉर एक्झाम्पल कॅटाबॉलिक पाथवे म्हणजे काय की मोठ्या मॉलिक्यूलचं रूपांतर छोट्या मॉलिक्यूल्समध्ये करणे, याला कॅटाबॉलिझम असं म्हणायचं. मोठे मॉलिक्यूल ब्रेक करणे कॅटाबॉलिझम ह्याला ब्रेक करणे यांना कॅटाबॉलिझम असं म्हणायचं. आणि ॲनाबॉलिझम म्हणजेच काय, छोट्या मॉलिक्यूल्सचा वापर करून मोठे मॉलिक्यूल्स तयार करणे याला ॲनाबॉलिझम असं म्हणायचं. म्हणजेच कॅटाबॉलिक रिॲक्शन्स आणि ॲनाबॉलिक रिॲक्शन्स या दोन टाईपच्या रिॲक्शन्स ह्या लिव्हिंग सेलमध्ये घडत असतात. पहिली रिॲक्शन आपण थोडक्यात बघूया. द कॅटाबॉलिक पाथवे लीड्स टू फॉर्मेशन ऑफ सिम्पलर स्ट्रक्चर फ्रॉम ए कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल. दॅट इज when we eat wheat, bread or chapati or our gastrointestinal tract digest, that is hydrolyze the starch to glucose unit with the help of enzymes and release energy in the form of ATPs. तर यामध्ये आपण जे काही अन्न खातो ते अन्न त्यांचं रूपांतर समजा कार्बोहायड्रेट जर खाल्ले तर मोनोसॅकॅराइडमध्ये केलं जातं. फॅट जर खाल्ले तर त्याचं रूपांतर फॅटी ॲसिड्स किंवा ग्लिसरॉलमध्ये होतं.
प्रोटीन्स खाल्ले तर त्याचे पेप्टाइड्स आणि अमिनो ॲसिड्समध्ये त्यांचं रूपांतर केलं जातं. यामध्ये मॅक्रोमॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन होऊन छोटे मॉलिक्यूल मायक्रोमॉलिक्यूल केले जातात, म्हणून त्यांना कॅटाबॉलिक रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. याच्याबरोबर अपोजिट एक रिॲक्शन आहे, ती म्हणजे ॲनाबॉलिक पाथवे, ॲनाबॉलिक रिॲक्शन, की जिथे मायक्रोमॉलिक्यूलचा वापर केला जातो आणि ग्लुकोजचा वापर केला जातो आणि मॅक्रोमॉलिक्यूल मोठा मॉलिक्यूल तयार केला जातो. ॲनाबॉलिक पाथवे इज कॉल्ड बायोसिंथेटिक पाथवे, म्हणजे एखादा बायोमॉलिक्यूल तयार होतो म्हणून त्याला बायोसिंथेटिक पाथवे म्हटलं जातं. दॅट इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ मोर कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल फ्रॉम ए सिम्पलर स्ट्रक्चर. मोठा आणि कॉम्प्लेक्स असलेला बायोमॉलिक्यूल तयार होतो आणि तो एका छोट्या सिम्पलर मॉलिक्यूलपासून तयार केला जातो. फॉर एक्झाम्पल, सिंथेसिस ऑफ ग्लायकोजन फ्रॉम ग्लुकोज अँड प्रोटीन मॉलिक्यूल ऑर अमिनो ॲसिड. ग्लायकोजन हा जो मॉलिक्यूल आहे हा ग्लुकोजपासून तयार केला जातो आणि प्रोटीन मॉलिक्यूल हा अमिनो ॲसिड्सपासून तयार केला जातो. दिस पाथवे कन्झ्युम्स एनर्जी, आणि अशा पाथवेमध्ये एनर्जी स्टोअर करून ठेवली जाते, कन्झ्युम होते. मेटाबॉलिक पूल, इट इज द रिझर्वायर ऑफ बायोमॉलिक्यूल इन सेल वॉल विच एन्झाईम can be act to produce useful product as per the need of cell. यामध्ये पूल याचा अर्थ असा आहे की एखाद्या तळ्याप्रमाणे. रिझर्वायर म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत की जास्त प्रमाणात आहेत की तात्पुरत्या प्रमाणात आपण त्या स्टोअर करून ठेवतो. याच पद्धतीचं मेकॅनिझम आपल्या शरीरात सुद्धा असतं. जे काही बायोमॉलिक्युल्स आहेत हे आता नको आहेत परंतु नंतर लागणारे असतील तर ह्या बायोमॉलिक्युल्सचं रूपांतर काही मॉलिक्युल्समध्ये करून ते स्टोरेज म्हणून ठेवलं जातात. तर हा जो असेल त्याला मेटाबॉलिक पूल असं म्हटलं जातं. इथे एक उदाहरण दिलेलं आहे, ॲडिपोज सेल, की ज्याच्यामध्ये फॅटी ॲसिड्स ट्रायग्लिसराईडच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवले जातात. Metabolic pool. The concept of metabolic pool is significant in cell biology because it allows one type of molecule to change into another type. That is, carbohydrate can be converted to fat and vice versa. इथे हा जो मेटाबॉलिक पूल जो आहे यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे एखादा बायोमॉलिक्यूल दुसऱ्या टाईपच्या बायोमॉलिक्यूल्समध्ये सुद्धा रूपांतरित केला जाऊ शकतो आणि तो रूपांतरित करून त्याचं रिझर्वायर म्हणून स्टोरेज करून ठेवलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, जरी कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात असले तरी त्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर फॅटमध्ये करून हे फॅट ॲडिपोज टिश्यूमध्ये स्टोअर करून ठेवलं जाऊ शकतं इन द फॉर्म ऑफ ट्रायग्लिसराईड. Catabolic chemical reactions of glycolysis and Krebs cycle only provide ATPs but also make available metabolic pool of the biomolecule that can be utilized for the synthesis of many important cellular components. जे काही कॅटाबॉलिक केमिकल रिॲक्शन्स आहेत, क्रेब्स सायकल असेल, ग्लायकोलायसिस असेल, ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत ह्या फक्त आणि फक्त ATPs तयार करण्यासाठीच यूज केले जात नाहीत, तर त्यांचे जे काही बाय प्रॉडक्ट आहेत ह्या बाय प्रॉडक्टमुळे मेटाबॉलिक पूलसुद्धा तयार करून ठेवलं जाऊ शकतं. असं मेटाबॉलिक पूल की जे नंतर काही सेल्युलर कंपोनंटसाठी इम्पॉर्टंट मानलं जातं. द metabolites can be added or withdraw from these pool according to the need of the cell. आणि अशा पद्धतीने जे काही मेटाबॉलिक पूलमध्ये जे मॉलिक्युल्स ॲड केले आहेत त्या मॉलिक्युल्सला मेटाबोलाइट्स असं म्हटलं जातं. आणि मेटाबोलाइट्स जे आहेत हे त्यांच्या गरजेनुसार ज्या वेळेला आवश्यकता असेल तेव्हा ते काढून घेतले जातात आणि ज्या वेळेला मेटाबोलाइट्स नको आहेत तेव्हा ते स्टोअर करून ठेवले जातात. या पद्धतीचं मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये चालतं. The balance between catabolism and anabolism maintain the homeostasis in the cell as well as in the whole body. आणि अशा पद्धतीने स्टोरेजमधून जर मॉलिक्यूल बाहेर काढायचे असेल तर कॅटाबॉलिक रिॲक्शन्स घडवून येतात आणि
जे बाहेर असलेले मॉलिक्युल्स ते जर स्टोअर करून ठेवायचे असतील तर ॲनाबॉलिक रिॲक्शन्स घडून येतात. तर ह्या ज्या दोन रिॲक्शन्स आहेत, ॲनाबॉलिक रिॲक्शन आणि कॅटाबॉलिक रिॲक्शन्स, ह्या एकमेकांच्या ताळमेळ साधून आपल्या बॉडीमध्ये हा एक बॅलन्स साधला जातो आणि त्याच्यामुळेच होमोस्टॅटिस मेंटेन केलं जातं. होमोस्टॅटिस म्हणजे आपला बॉडीचा समतोल, सर्व पदार्थांमध्ये असलेला समतोल, त्याला होमोस्टॅटिस असं म्हणायचं. सेकंडरी मेटाबोलाइट्स, नेक्स्ट पॉइंट आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स. सेव्हरल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, फंजाय अँड प्लांट प्रोडक्ट सेकंडरी मेटाबॉलिझम प्रोड्यूस द सेकंडरी मेटाबॉलिझम. बरेच असे बॅक्टेरिया आहेत, फंगस आहेत आणि प्लांटसुद्धा आहेत की जे सेकंडरी मेटाबोलाइट्स प्रोड्यूस करतात. सेकंडरी मेटाबोलाइट्स कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ केमिकल स्ट्रक्चर. त्यांचं क्लासिफिकेशन त्यांच्या केमिकल स्ट्रक्चरवरती केलं जातं. सम कंटेन रिंग शुगर कंपोजिशन विथ ऑर विदाउट नायट्रोजन. काही असे असतात की नायट्रोजन शिवाय किंवा नायट्रोजन युक्त असतात. देअर सोल्युबिलिटी इन व्हेरियस सॉल्वंट ऑर पाथवे बाय विच दे आर सिंथेसाइज. आणि ते त्यांची सोल्युबिलिटी कशी आहे, त्यांचा पाथवे कसा आहे, ते नायट्रोजन युक्त आहेत की नायट्रोजन नसलेले आहेत, शुगर कंपोनंट आहेत की रिंग कंपोनंट आहे, यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. सेकंडरी मेटाबोलाइट्स आर, फर्स्ट इज terpenes. Terpenes made from the mevolic acid that is composed mainly of the carbon and hydrogen. टर्पेन्स हे जे आहे ते कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेला मॉलिक्यूल आहे. वेगवेगळ्या प्लांटमध्ये काही टाईपचे टर्पेन्स आपल्याला बघायला मिळू शकतात. सो दीज आर सम काइंड्स ऑफ टर्पेन्स. देन फिनॉलिक्स. Phenolics made from the simple sugar containing the benzene ring, hydrogen and oxygen. Phenolics हे असे आहेत की बेन्झिन रिंग त्यांच्यामध्ये असते आणि हायड्रोजन ऑक्सिजन सुद्धा असतो. अशा जर रिंग्स असतील तर त्यांना फिनॉलिक्स असं म्हटलं जातं. दुसरा एक प्रकार आहे की जो नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे. एक्स्ट्रीमली डायव्हर्स क्लास मे बी ऑल्सो कंटेन सल्फर. ज्या रिंगमध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहेत त्यांना नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड, नायट्रोजन कंटेनिंग मेटाबॉलिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. काही नायट्रोजन कंटेनिंग मेटाबॉलिक कंपाऊंडमध्ये सल्फर मॉलिक्यूलसुद्धा ॲड असतो. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया या सेकंडरी मेटाबोलाइट्सचे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट. हे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत की जे प्लांटमधून मिळतात, फंगसमधून मिळतात, बॅक्टेरियांमधून मिळतात, त्यांचा आपल्यासाठी सुद्धा चांगला उपयोग होतो. ह्युमन बिईंगच्या वेलफेअरसाठी सुद्धा उपयोग होतो. हे सर्व उपयोग आपण एक एक करून बघूया. फर्स्ट इकॉनॉमिक इम्पॉर्टंट, दॅट इज सेकंडरी मेटाबोलाइट्स फॉर्म from natural sources have made significant contribute for the millennia. In millennia, the modern medicine drug developed from the secondary metabolites have been used to treat the infectious disease, cancer, हायपरटेन्शन अँड इन्फ्लामेशन. काही डिसीजला, कॅन्सरला, हायपरटेन्शनला किंवा इन्फ्लामेशनला क्युअर करण्यासाठी जे आपण मेडिसिन्स यूज करतो, हे मेडिसिन्स सेकंडरी मेटाबोलाइट्सपासून तयार केलेले असतात. मॉर्फिन वॉज द फर्स्ट अल्कलॉइड आयसोलेटेड फ्रॉम द प्लांट पेपेवर सेमिनिफेरम. पेपेवर सेमिनिफेरमपासून मॉर्फिन हे ड्रग आयसोलेट केलेलं आहे. सगळ्यात पहिलं जे ड्रग यूज केलेलं आहे ते मॉर्फिन आहे. It is used as a pain reliever and cough suppressant. हे पेन रिलीफ करणारं पेन किलर म्हणून याचा उपयोग केला जातो. इकॉनॉमिक देन सेकंडरी मेटाबोलाइट्स लाईक अल्कलॉइड, निकोटीन अँड कोकेन अँड द टर्पेन्स cannabinol are widely used for the रिक्रिएशन अँड स्टिम्युलेशन. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या स्टिम्युलेशन मिळवण्यासाठी, उत्तेजन मिळवण्यासाठी काही सेकंडरी मेटाबॉलाइट्स असे आहेत की ते सुद्धा यूज केले जातात. जनरली जे ड्रग ॲडिक्ट असलेले जे पर्सन्स आहेत, हे ॲडिक्शन म्हणजेच काय तर त्यांच्या शरीराला उत्तेजना देण्यासाठी हे या पद्धतीचे काही ड्रग्ज ते रेग्युलरली यूज करत असतात, म्हणून ते त्या ठिकाणी ॲडिक्शन हा शब्द वापरला जातो.
आता हे जे ड्रग्स कोणते आहेत तर अल्कलॉइड्स आहेत, निकोटीन आहे, कोकेन आहे आणि टर्पेन आणि कॅनाबिनॉल आहे. हे जे आहेत हे ड्रग्ज आहेत. हे यामुळे शरीराला स्टिम्युलेशन मिळते आणि एक्सेस ड्रग्ज जर शरीरामध्ये गेले तर त्याचे ॲडवर्स इफेक्ट नेहमी आपल्याला बघायला मिळू शकतात. फ्लेवर्स ऑफ सेकंडरी मेटाबॉलाइट्स इम्प्रूव्ह अवर फूड प्रेफरन्स. फूडमध्ये सुद्धा काही सेकंडरी मेटाबॉलाइट्सचा यूज जर आपण केला तर त्यांचे फ्लेवर्स आपण वेगवेगळे चेंज करून त्या फूडमध्ये रुचकता आणू शकतो आणि हे फूड आपण नेहमी वापरू शकतो. देन कॅरेक्टरिस्टिक फ्लेवर्स and aroma of cabbage and its relatives are caused by the nitrogen and sulfur containing chemicals. आता कॅबेजमध्ये असणारे जे फ्लेवर्स आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक अरोमा आहे, यांचे जे काही मॉलिक्युल्स आहेत की ज्यांच्यामध्ये नायट्रोजन आणि सल्फर असतं, यांच्यापासून तयार होणारे जे केमिकल्स आहेत, त्याचबरोबर ग्लुकोसायनोलेट्स आहेत, अँड दे प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम द मेनी पेस्ट. या केमिकल्सचा वापर करून आपण त्यांचा ॲज अ पेस्टिसाइड म्हणून प्लांटवरती उपयोग करू शकतो. आणि पेस्टिसाइड म्हणजे काय? असे केमिकल की जे त्यांना इतर कीटकांपासून संरक्षण देतात. तर हा सुद्धा एक उपयोग आहे सेकंडरी मेटाबोलाइट्सचा. टॅनिन आर ॲडेड टू वाईन अँड चॉकोलेट फॉर इम्प्रूव्हिंग द ॲस्ट्रेंजन्सी. ॲस्ट्रेंजन्सी म्हणजे दाहकता वाढवण्यासाठी टॅनिन्स हे वाईन्समध्ये किंवा चॉकलेटमध्ये ॲड केले जातात. हे सुद्धा एक प्रकारचं उत्तेजना देणारं सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहे. Since most of the secondary metabolites are having antibiotic properties, they are also used as a food preservatives. असे बरेचसे सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहेत की ज्यांचं कॅरेक्टर हे अँटीबायोटिक असतं, म्हणजे त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वाढत नाहीत. यांचा वापर आपण फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा करू शकतो. एखादं अन्न जास्तीत जास्त कालावधीसाठी टिकवण्यासाठी सुद्धा असे सेकंडरी मेटाबॉलाइट्स आपण वापरू शकतो. सर यामध्ये आपण हे पॉईंट कंप्लीट केले की मेटाबॉलिझम, देन कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम, त्यानंतर सेकंडरी मेटाबॉलाइट्स आणि the economic importance of metabolites. So in this lecture, these points which we have completed, students are requested to note down that point in your notebook. या व्हिडिओ लेक्चरमध्ये असणारे सर्व महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.